चला दोन बॅटर मैदानात जातात बॅटिंग करण्याकरता टीम ओमसाई कोणे. आपण क्षेत्ररक्षण ते लावून घ्या आणि मॅचला सुरुवात होईल. योगेश योगेश तुम्हाला गौतम पटेल लालू आवाज देतात. चला जाऊयात मॅच मध्ये. तिथे फर्स्ट राऊंड शेवटचा सामना टीम ओमसाई कोणे आणि त्याच्या विपक्ष टीम यंगस्टर त्याच्या विपक्ष टीम सोपान स्फूर्ती दुपारेपाडा. स्ट्रायकर एंड वर दुपारेपाडा या टीमचा एक विस्फोटक खेळाडू ज्यानं अगदी 2 ते 3 वर्षामध्ये स्वतःला सिद्ध केलंय आणि अगदी टीम करता खूप चांगली बॅटिंग जो सातत्याने करत आलाय तो मनीष वलटे. स्ट्रायकर एंड वर पहिला बॉल, पहिलाच बॉल जिथे पहिल्या बॉलवरचा पहिला विस्फोट आलाय. षटकार मनीष वलटेच्या बॅटमधनं. दर्जेदार स्ट्रोक 6. तिथे एक मल्टी हिट खेचलाय जिथे अगदी ऋतिक आपण इकडे यायचं ऋतिक. जाऊयात मॅच मध्ये जिथे एक दर्जेदार षटकार त्या दर्जेदार षटकारानं सुरुवात केली जाते. या ओव्हर नंबर 1 ते सध्या प्रगतीपथावर आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण यशला पाहतोय. यशच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा मनीष वलटेच्या विपक्षात अगेन दुसरा चेंडू. अगदी या बॉलवरनं जर आपण पाहिलं तर वेग तो थोडा जास्त होता आणि तिथनं मग डॉटची उद्घोषणा होती. निर्धाव स्वरूपानं चेंडू निघून जातोय. फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना जिथे मॅच ओमसाई कोणे आयोजक संघ तर एका बाजूने टीम जर आपण पाहिलं तर टीम सोपान स्फूर्ती दुपारेपाडा हा संघ इन ऍक्शन दिसतोय मैदानातनं. पुढचा बॉल यश आहे बॉलिंग ट्रॅकवरनं. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा त्या बॉलला पाठवलंय. षटकार 6 धावांन करता. दर्जेदार स्ट्रोक. अगदी स्वतः बॉलला पाहिलं होतं आणि तिथे हात आवरत हा फटका खेळला. तिथे आणखीन एक षटकार येतोय मनीष वलटे. मी अगोदरच म्हटलं होतं जिथे मॅच स्टार्ट झाली तिथे उल्लेख केला की मनीष वलटेने स्वतःला प्रभावित केलंय. 2 ते 3 वर्षामध्ये खूप चांगली बॅटिंग टीम दुपारेपाडा या टीम करता केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा मनीष वलटेच्या विपक्षात जिथे यश आहे बॉलिंग ट्रॅकवरनं. पुन्हा एकदा फटका मोठा खेळायचा होता जिथे पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता तो खूप दूर होता. झेलला संधी कदाचित झाली असती मात्र जिथे जरदरला महत्व नाहीये. सिंगल ती अर्जित होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 13 स्कोर कार्ड वर लागतीये. जिथे पहिलं षटक यश तो बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज आहे. 2 क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर एक क्षेत्ररक्षक अगदी डिप मिड विकेटच्या आसपास आणि एक क्षेत्ररक्षक तो लॉंग ऑफला आहे. तिथे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. कोणेकर ट्रॉफी 2025 हा थरार तिथे आजचा फायनलचा दिवस आहे. आजचा अंतिम दिवस आहे मॅन ऑफ द सिरीज करता जर आपण पाहिलं तर जी सायकल ती देखील आहे या स्पर्धेतनं. पुढचा बॉल जिथे घोषित क्षेत्र आहे नो +1 म्हणजे टोटल 2 मिळतील. धावसंख्या जी स्कोर कार्ड वर लागली आहे 15 धावा. 15 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. जी पहिली मॅच जर आपण पाहिले तर आजच्या दिवसात ना जिथे अलमान संघ जो विजयी झाला तदनंतर मात्र जर पाहिलं तर यंगस्टार आपटी बी
हा संघ अगदी दर्जेदार बॅटिंग राहिली आणि तो विजयी ठरला. त्यानंतर विशाल वल्टेची तुफान बॅटिंग आणि आता मनीष वल्टे तो गरजतोय मैदानात. पुढचा बॉल जिथे लोवर फुल टॉस बॉल, त्या बॉलवरनं जिथे लॉंग ऑन पर्यंत चेंडू आलाय, जिथे बॉलची फेकी करतोय, अगदी खूप मोठं अंतर होतं. लॉंग ऑफ वरनं लॉंग ऑन पर्यंत आला, तिथनं बॉलला फेकी केलं, धावा कंप्लीट होतील 2. फ्री हिटचा बॉल होता. या फ्री हिटच्या बॉलवर विचार केला तर या 2 धावा, या 2च्या मदतीने धावसंख्या 17 जिथे 17 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरनं यशला आपण पाहतोय त्याच्यावर पहिल्याच बॉल पासून आक्रमण करायला सुरुवात केली होती मनीषनं. पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जिथे खराब क्षेत्ररक्षण, अगदी प्रयत्न खूप चांगले होते सागरचे, मात्र बॉल तो थांबणार नाहीये. बॉल गेलाय सीमारेखा पार आलेला हा चौकार आणि या चौकाराच्या अखेरीस षटक संपतंय. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागते 21. चला मॅच थोडी स्पीडअप करा. आपण आयोजक आहात आणि आजचा फायनलचा दिवस आहे. आज उशीर करू नका, कारण की जास्तीत जास्त ओव्हरच्या मॅच आपल्याला शेवटपर्यंत होण्याकरता आपण प्रयत्न करा. जिथे विचार विनिमय केला जातोय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात केली जाईल. बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरता निहार आलाय. जिथे पहिलं षटक ते खूप महागडं ठरलं. तब्बल 21 धावा त्या पहिल्या षटकात न गेल्या. जिथे ओव्हर नंबर 2 ला निहार ज्याची वर्णी लागतीये गोलंदाजी करण्याकरता. कोणेकर ट्रॉफी 2025 हा थरार आपण पाहतोय या स्पर्धेतनं. अगदी कालचा दिवस टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचघर हा ही टीम क्वालिफाय झाली. खूप चांगला खेळ राहिला तो चिंचघरकरांचा देखील. संध्याकाळी इन ऍक्शन दिसतील या मैदानावर. तत्पूर्वी ओव्हर नंबर 2 जिथे गोलंदाजी करण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरनं निहारला पाचारण केलंय. चला ओव्हर नंबर 2 जिथे सुरुवात केली जाईल. ओव्हर नंबर 2 ला बॉलिंग ट्रॅक वरनं पुढचा बॉल जिथे अगदी स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये बॉलला फील्ड केलं. कोणत्याही प्रकारची धाव ती मात्र दिली जात नाहीये. पहिल्या षटकात यश त्याच्यावर जो काउंटर अटॅक केला ना, ती धावांची गती आता कमी करणं ते खूप गरजेचं आहे. ते गोलंदाज निहारला. पुढचा बॉल थोडासा मागे आला, जिथे बॉलची क्विक फेकी येते, मात्र जिथे रनआउट करायचं होतं ना तिथे गोलंदाजाच्या हातातनं चेंडू निसटलाय आणि सिंगल ती अर्जित होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 22 स्कोर कार्ड वर लागती आहे. बावीस धावा स्कोर कार्ड वर लागतायत. मॅच आपण पाहतोय जिथे ओमसाई कोणी आणि त्याच्या विपक्ष टीम जिथे कोणत्याही प्रकारची धाव ती मात्र दिली जात नाहीये. ओव्हर नंबर 2 ते सध्या प्रगतीपथावर आहे. निहारला आपण पाहतोय. धावसंख्येचा आलेख तो 22 या धावसंख्येवर आहे.
जिथे बॅटिंग करण्याकरता मनीष वलटेला आपण पाहतोय स्ट्राइक रेंजवर. पुढचा बॉल दर्जेदार क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा दर्जेदार स्ट्रोक मनीष वलटेच्या बॅटमधनं आलाय. 6. पंच या धावा किती 2. ओके या दोनच्या मदतीने धावसंख्या 30 स्कोर कार्ड वर लागतीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा जिथे बॉलिंग ट्रॅक वर ना हाफ ट्रॅकर बॉल ज्याला आमच्या समालोचन कक्षाला दिलेली ही थेट सलामी. आलाय षटकार 6. मनीष वलटे खऱ्या अर्थाने आता डोकेदुखी ठरलाय. तो टीम ओमसाई कोणे या टीम करता कारण की त्याच्या बॅटिंगचं प्रत्युत्तर ते नाहीये. कुठेतरी आक्रमक तो मनीष वलटे झालाय. पहिल्या बॉल पासून आक्रमक झालाय जिथे या षटकाराच्या मदतीने धावसंख्या तब्बल झपाट्याने वेग पकडती आहे. 37 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस तब्बल 37 धावा त्या स्कोर कार्ड वर लागल्यात. 36 धावा लागल्यात. 36 धावा स्कोर कार्ड वर आहेत जिथे 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही येणारे 3 षटक शिल्लक आहेत तिथून पुढे. जाऊयात मॅच मध्ये तिथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा स्कोर कार्ड वर लागलात. ओव्हर नंबर 3 ला पुन्हा एकदा जिथे यश त्याला पाचारण केलंय गोलंदाजी करण्याकरता. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात करेल जिथे बॅटिंग करण्याकरता राजेश तो मैदानात दाखल आहे. एका विकेटच्या शोधात टीम कोणेकर देखील आहेत. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळायचं होतं जिथे घोषित क्षेत्र आहे सिंगल ती अर्जित होती आहे. स्ट्राइक चेंज केली जाईल. 37 धावा स्कोर कार्ड वर आहेत. यशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता इथनं धावसंख्येची गती ती कमी करायची असेल ना तर मग चांगली गोलंदाजी ती करणं ते खूप गरजेचं आहे. ते टीम ओमसाई कोणे या टीमला. पुढचा बॉल अगदी वेट केलाय. फटका फसलाय जिथे झेल सुटलाय. अंघोळीला गेल्यानंतर हातातनं जसा साबण निसटतो ना तसा बॉल निसटलाय. जिथे झेल ड्रॉप झालाय. झेल कोणाचा ड्रॉप केलाय तर तो झेल ड्रॉप केलाय मनीष वलटेचा. तिथे पुन्हा एकदा यश आहे बॉलिंग ट्रॅक वरनं. पुढचा चेंडू अगदी जर आपण पाहिलं तर गोलंदाजीतनं अगदी 6 ते 7 पावलांचा रनअप. पुढचा बॉल जिथे डिप स्क्वेअर लेग वरनं सागर बॉल पर्यंत येऊन झेपावतोय. सिंगल ती अर्जित होती. मनीष वलटेला तुम्ही जीवनदान दिलंय हे विसरून जमणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 39 39 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. मनीष वलटे जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 34 धावांची इनिंग त्यांना आतापर्यंत साकारली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा जिथे मनीष वलटे आहे. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा जिथे हाय अँड हँडसम मनीष वलटेच्या बॅटमधनं आलाय षटकार 6. जीवनदान दिलंय हे विसरू नका कारण की मग बऱ्याचशा वेळा आपण पाहतो जिथे जीवनदान एखाद्या बॅटरला मिळतं ना तो नंतर आक्रमक होतो आणि तेच मैदानात होतंय. तब्बल 40 धावा ज्या मनीष वलटेच्या बॅटमधनं आल्यात वैयक्तिक. टीमची धावसंख्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा मनीष वलटेच्या विपक्षात. अगेन तिथे बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न.
निहार आहे. निहारनं बॉलची फेकी केली, सिंगल अर्जित होती आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागती आहे 46, 46 धावा. जिथे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड वर धावा आहेत 47, 47. पुणेकरांना प्रत्येक ओव्हर मागे विचार करावा लागलाय, कारण की कुठेतरी आज गोलंदाजांची कमी आहे ती ओमसाई कोणेकरांकरता. कारण की मला वाटतं एखादा गोलंदाज तो त्यांचा अनुपस्थितीत आहे आणि मग कोणाला गोलंदाजी करणं किंवा मग कोणाला गोलंदाजी देणं हे खूप मोठं प्रश्नचिन्ह. ते टीम सध्या ओमसाई कोणे या टीमला प्रत्येक ओव्हर मागे पडत आहे. जिथे ओव्हर नंबर 4 गोलंदाजी करण्याकरता सोहमला आणलंय आणि तिथे मनीष वल्टे तो स्ट्रायकर एंडवर उभा आहे. व्हाईट बॉल, नॉन क्लेबल चेंडू. नियम क्रमांक 22 चा अवलोकन होते जिथे व्हाईट करता या व्हाईटच्या मदतीने धावसंख्या 48, 48 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. सोहम त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. सोहम त्याला विकेट तो आपल्या टीमला मिळवून द्यावा लागेल. गती परिवर्तन. या अगोदरचा बॉल व्हाईट जरी टाकला असावा मात्र या बॉलवर त्यानं वेग कमी केला. म्हणजे कुठेतरी आपल्या गोलंदाजीतनं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न तो मात्र करतोय. जिथे मनीष वल्टे तयार होता मात्र त्याच्या विपक्षक डॉटची हाताळणी होती. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज सोहम. पुन्हा एकदा अगदी घोषित क्षेत्र जिथे सिंगल अर्जित होती है. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती आहे 49, 49 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. जिथे मनीष वल्टे पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वर बॅटिंग करण्याकरता पुढे आलाय. जिथे फटका फसलाय आणि झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद मनीष वल्टे बॅक टू डगआउट. पहिला ब्रेक थ्रू कोणी मिळवून दिला तर ते नाव आहे सोहम. विकेट. जिथे मनीष वल्टे ज्यानं 40 धावांची इनिंग साकारली आणि परतीच्या प्रवासाला आलाय. नवीन बॅटर मैदानात जातो बॅटिंग करण्याकरता. राहुल तो मैदानात जातोय. जिथे एक विकेट पडल्यानंतर धावसंख्या ती तब्बल 49 आहे स्कोर कार्ड वर. तिथे मनीष परतीच्या प्रवासाला आलाय. ओव्हर नंबर 4 ती सध्या प्रगतीपथावर आहे. सोहमला आपण पाहतोय. चांगला बॉल, दर्जेदार, अगदी भेदक. तिथे क्षेत्ररक्षण ते थोडं खराब आहे. फिल्डिंग क्षेत्र ते चांगलं करावं लागेल. कुठेतरी धावसंख्या आता खूप जास्त झाली आहे ती कमी करावी लागेल. कुठेतरी ज्या काही मिसफिल्ड होत आहेत ती कमी करावी लागेल. ती टीम ओमसाई कोणे या टीमला. जिथे चौथं षटक सोहमला आपण पाहतोय. पुढचा बॉल राजेश वल्टे स्ट्रायकर एंड वर बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल जिथे फुल टॉस आहे आणि अगदी स्कोररनं झेल टिपलाय. षटकार 6. धावसंख्या 56. अगदी इन्काउंटर टोटल ती सध्या स्कोर कार्ड वर लागली आहे. अब तक 56 धावा त्या स्कोर कार्ड वर आहेत. जिथे चौथं षटक ते प्रगतीपथावर आहे. राजेश वल्टे त्याच्या विपक्षात. पुढचा बॉल पुन्हा एकदा सोहम. वेग कमी केलाय. जिथनं निहार तो आहे एक टप्प्याकर बॉलला फील्ड करतोय. सिंगल ती अर्जित होती आहे. 57 धावा स्कोर कार्ड वर आहेत. सोहम
त्यानं नक्कीच प्रयत्न केला आणि विकेट देखील मिळवून दिला आपल्या टीम करता. 4 ओव्हरच्या अखेरीस 56 झाल्यात, 57 झाल्यात. अजूनही शेवटचा आणि अंतिमचा षटक इथून पुढे असेल. जशी एक इनिंग संपेल तदनंतर मात्र लॉट्स या ठिकाणी पाडले जातील. सेकंड राऊंड करता टीम यंगस्टर ऑफ टीम बी आपण देखील आमच्यापर्यंत येऊन पोहोचायचंय. तदनंतर जर आपण पाहिलं तर टीम साईराज कुडूस आपण देखील आमच्यापर्यंत या. टीम शिवंज अलमान आपण देखील या. आणि सेकंड राऊंड करता लॉट्स पाडले जातील बरोबर जे मैदानात चालू आहे षटक ते संपल्यानंतर. पहिलाच बॉल जिथे फटका मोठा खेळायचा होता अतिरिक्त बाहेर ऑफिशियल पंच दर्शवतात बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा धाव नॉन क्लेबल चेंडू. 58 धावा त्या स्कोर कार्ड वर लागल्यात टीम सोपान स्फूर्ती दुबारे पाडे या टीमच्या. बॉलिंग ट्रॅक वरनं जिथे विनीत आहे. पुढचा बॉल अगदी चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपल्या टीम करता 2 धावा त्या सेव्ह केल्यात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा त्या रोखू शकत नाहीये. जिथे मनीष वलटे बाद झाला नंतर मात्र मोठे फटके यायला कुठेतरी वेळ लागला किंवा मग एक षटकार फक्त तदनंतर आला. नंतर मात्र सिंगल डबल त्याला जास्त महत्व दिलं ते टीम सोपान स्फूर्ती दुपारे पाडे या टीमनं. तब्बल 60 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा जसा विषय निघाला मोठ्या फटक्याचा बॉलला पाठवलाय षटकार. 6 राजेश वलटेच्या बॅटमधनं आलाय दर्जेदार स्ट्रोक. 66 धावा त्या स्कोर कार्ड वर लागल्यात टीम सोपान स्फूर्ती दुबारे पाडे या टीमच्या. या मैदानावर माहिती मिळते की तब्बल हायेस्ट स्कोर जो सध्या तरी मैदानात लागलाय. फर्स्ट इनिंग मधून आपण बॅटिंग पाहतोय टीम सोपान स्फूर्ती दुबारे पाडे या टीमची. वेग कमी केलाय मात्र त्याही बॉलला पाठवलंय. अगदी पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा दुसरा राजेश वलटेच्या बॅटमधनं षटकार. 6 72 धावा त्या स्कोर कार्ड वर लागल्यात. पंचवीस धावांची इनिंग राजेश वलटेने देखील साकारली या टीम करता. जिथे निहार आहे क्षेत्ररक्षण करण्याकरता बॉलची फेकी करतोय. अगदी क्विक फेकी केली जिथे सिंगल जिथे फलंदाज बाद. राजेश वलटेला बरदावं लागेल. विकेट मिळतीये. 25 धावांची इनिंग आपल्या टीम करता साकारली आणि परतीच्या प्रवासाला त्याला यावं लागेल. नवीन बॅटर रुचित तो मैदानात जातोय बॅटिंग करण्याकरता. ओम साई कोणे आयोजित कोणेकर ट्रॉफी 2025 हा थरार खूप चांगलं आयोजन. अगदी लाईव्ह स्पर्धा देखील आपण पाहतोय सावली क्रिएशनच्या माध्यमातून जिथे क्षेत्ररक्षण केलं जातंय. क्रिकेट खेळता खेळता फुटबॉलचं देखील प्रात्यक्षिक आपण मैदानात पाहतोय क्षेत्ररक्षकाकडनं. तत्पूर्वी 74 धावा त्या स्कोर कार्ड वर लागल्यात. हायेस्ट स्कोर तो टोटल जे स्कोर कार्ड वर लागतीये 74 धावा आतापर्यंत. अजूनही इथून पुढे शेवटचा बॉल तो शिल्लक आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्रा जी दिली जाते या 75 स्कोर कार्ड वर लागल्यात. म्हणजे फर्स्ट इनिंग मधनं टार्गेट सेट करण्याकरताची बॅटिंग ती सध्या चालू आहे. ती टीम सोपान स्फूर्ती दुबारे पाडे या टीम कडनं. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं जिथे घुटना टेक और देख तमाशा आलाय षटकार. 6 या षटकाराच्या मदतीनं 81 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. म्हणजे विजयाकरता 82 धावा या कराव्या लागतील त्या टीम ओम साई कोणे या टीमला.
ऍक्शन लावून घ्या. टीम साईराज कुडूस, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर चला आपण चालू असलेल्या मॅचचा एक प्रतिनिधी या इकडे. ओके. सेकंड राऊंडचा पहिला सामना टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि त्याच्या विपक्षात टीम साईराज कुडूस. आणि सेकंड राऊंडचा सेकंड सामना टीम यंगस्टार आपटी बी आणि त्याच्या विपक्षात यातून विजयी होणारा संघ, या दोन टीम मधले असेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना होईल टीम साईराज कुडूस आणि त्याच्या विपक्षात शिवंजय स्पोर्ट्स सलमान. आणि या चालू असलेल्या मॅचचं पुढील समालोचन ऐकूया दिनेश ठाकरे सर. तिथे जर आपण पाहिलं तर ओमसाई कोणे आणि त्याच्या विपक्षात टीम जे आपण मैदानात पाहतोय सोपान स्फूर्ती दुपारेपाडा हा संघ, जिथे अगदी मोठं टार्गेट आहे. पुढचा बॉल जिथे आक्रमक स्ट्रोक बॉलला पाठवलाय, षटकार, 6 धावा. या मोठ्या पटक्यांची खूप जास्त गरज आहे. ती टीम ओमसाई कोणे या टीमला या षटकाराच्या मदतीने धावसंख्या त्याचं अकाउंट ओपन केलं जात आहे. आलाय षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जी अगदी शून्यावरनं डायरेक्ट 6 वर जाते. या सावली क्रिएशनच्या माध्यमातून आपण संपूर्ण स्पर्धा ची अगदी लाईव्ह ची टेलिकास्ट पाहतोय, जिथे अगदी कमी वेग, अगदी स्लोवर वन चे बॉलची हाताळणी होती. तर आपण पाहिलं तर आजच्या दिवसातनं दुपारी पाड्या या टीम कडनं मात्र चिराग घोतारणे अगदी मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळतो. आज तो नाहीये टीम सोबत. जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल जिथे दुसऱ्या बॉलवर षटकार आला, तदनंतर मात्र बॅटर त्याला पूर्णपणे शांत ठेवलंय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, तिथे तो झेल घेतलाय. विकेट. अगदी कोणेकर जिथे ज्याच्यावर खूप जास्त विश्वास होता बॅटिंग करताना, त्याला परतावं लागलंय. विकेट, महत्वपूर्ण विकेट. निहार तो परतीच्या प्रवासाला येतोय. नवीन बॅटर मैदानात बॅटिंग करण्याकरता
शुभम तो मैदानात जातोय। एक मोठं टार्गेट आहे आणि एका मोठ्या टार्गेटचा पाठलाग करायचा आहे, तर मग चांगली बॅटिंग ती ओम साई कोणेकरांना करावी लागेल, जिथे सध्या स्कोर कार्डवर एका षटकाराच्या मदतीस फक्त आणि फक्त 6 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत. तिथे ओव्हर नंबर 1 ती सुरुवात आहे, तिथे लोकेश आपल्या गोलंदाजीतनं अगदी शेवटचा बॉल आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर आहेत, तिथनं जवळजवळ वेग कमी केलाय, फर्निचर बिघडवलाय, फलंदाज बाद, आणखीन एक विकेट येतोय बॅटर परतीच्या प्रवासाला, विकेट. नवीन बॅटर मैदानात जातोय बॅटिंग करण्याकरता. योगेश स्वतः मैदानात जात आहेत. अगदी जर आपण पाहिलं तर थोडीशी दमछाक होतीये ती टीम ओमसाई कोणेकरांची, कारण की विकेट त्या एका बाजूने जात आहेत आणि एक मोठा टार्गेट आहे. 82 धावांचा पाठलाग करतोय, जिथे पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 6 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. ओव्हर नंबर 2 जिथे भाविक तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. जाऊयात मॅच मध्ये, जिथे ओव्हर नंबर 2 थोडी घाई करा. टीम सोपान स्फूर्ती दुपारी पडत खूप जास्तीचा वेळ जातोय हे लक्षात असू द्या, कारण की आजचा फायनलचा दिवस आहे, हे विसरून जमणार नाहीये. जिथे झेलला संधी होती ती निवडली गेली आहे, जिथे मोठा फटके ते खेळण्याकरता प्रयत्न होत आहेत, कारण की मोठ्या टार्गेटचा पाठलाग करतोय. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल, जिथे कोणत्याही प्रकारची धाव नसेल. भाविकला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. तिथे नेक्स्ट मॅच टीम साईराज कुडूस आणि त्याच्या विपक्ष टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान. आता मात्र दर्जेदार डीप स्क्वेअर लेग वरनं आलेला हा दर्जेदार षटकार, मल्टी हिट षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 12 ती स्कोर कार्ड वर लागतीये. मोठे फटके ते सातत्याने खेळावे लागतील. मोठे चमकार षटकार ते येणं खूप गरजेचं आहे कोणेकरांना. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि त्याच्या विपक्ष टीम दोनात करेल टीम साईराज कुडूस, जिथे पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर ना अगदी बॉल पडल्यानंतर अगदी थोडा कमी उसळी, जिथे यष्टी रक्षक तो बाकीचं काम पूर्ण करतोय, कोणत्याही प्रकारची धाव नसेल. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर प्रत्येक पहिल्या ओव्हरवर पहिला डॉट टाकलाय आणि दुसऱ्या बॉलवर षटकार देखील आलाय. पहिल्या दोन्ही ओव्हरला हे असंच समीकरण घडलंय. तत्पूर्वी 12 धावा स्कोर कार्डवर असताना पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरनं भाविकला आपण पाहतोय अगदी 8 ते 9 पावलांचा रनअप घेत, जिथे पुढचा चेंडू थोडासा पुढे आला, जिथे चेंडूला यॉर्क करून घेतला. आपणची धाव आहे का नाही? ओके, कोणत्याही प्रकारची धाव पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं वेग कमी करत या बॉलची हाताळणी त्यानंतर काय करतोय हे समजत नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय, मात्र सिंगलचा प्रयत्न तो करतोय.
तिथे दोन षटक दुसऱ्या षटकातला जिथे शेवटचा बॉल इथनं पुढे शिल्लक असेल भाविकला आपण पाहतोय या गोलंदाजी करण्याकरता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेलला संधी होईल का, मात्र तिथनं झेल कॅरी केलाय, दर्जेदार झेल. विकेट नंबर 3 बॅक टू डगआउट, फरदावा लागेल, फलंदाज बाद. धनेश साने देखील मॅच पाहण्याकरता आलेत. अगदी जर आपण पाहिलं तर शिवकृपा ट्रॉफी चे आयोजक प्रायोजक आज मॅच पाहण्याकरता आलेत. आज आपला संघ तरी खेळत नसला तरी क्रिकेटवर प्रेम आहे आणि इथपर्यंत येऊन पोहोचलेत मॅच पाहण्याकरता. तत्पूर्वी नवीन बॅटर अरुण तो मैदानात जातोय. चला टीम साईराज कुडूस आणि टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान आपला कर्णधार तो आपण टॉस बॉक्स मध्ये पाठवा. तिथे टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा, जिथे 4 ओव्हरची मॅच असेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना वाडा तालुक्यातला 2 महाशक्ती एकमेकांच्या विपक्षात, टीम साईराज कुडूस आणि त्याच्या विपक्षात टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान. तर दोन्ही टीम आपण आपला कर्णधार टॉस बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. तिथे टॉस केला जाईल. टीम साईराज कुडूस आणि त्याच्या विपक्षात टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान. सगळ्यात मॅच मध्ये जिथे चालू असलेली मॅच आपण पाहतोय 82 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 2 षटकारांच्या मदतीनं 12. योगेश तो आहे मैदानात, त्याच्या विपक्षात पुढचा बॉल. तिथे अगदी कव कॉर्नर वरनं शुभम होता, तो अगदी बॉलची फेकी करतोय. सिंगल ती अर्जित होती. या सिंगल डबल ना तुम्ही विजयापर्यंत जाणार नाहीयेत, कारण की मोठे पटके ते येणं ते खूप गरजेचं आहे. अरुण आणि योगेशला आपण पाहतोय. टॉस केला जाईल. सौरभ सवर आपण या तिथे टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता तिथे टॉस केला जाईल या नेक्स्ट मॅचचा. सेकंड राऊंडचा पहिला सामना. पुढचा बॉल वेग कमी केलाय, नकल बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न आणि इथे षटकार 6. मनीष वलटे झेल तर घेतला, षटकार आहे, षटकार आहे, षटकार आहे. अगदी झेल तर घेतला, मात्र पाय त्यांचा षटकारावर गेला, जिथे या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता 18 वर गेली आहे. कोणेकरांनी ठरवलंय ओव्हरच्या प्रत्येक जिथे ओव्हर स्टार्ट होईल दुसऱ्या बॉलला षटकार मारायचा. 19 धावा झाल्यात. पुढचा बॉल मोठा पटका खेळायचा होता, जिथे सेकंड राऊंडची पहिली मॅच जिथे 4 ओव्हरची मॅच असेल. कुडूस संघाने टॉस जिंकलाय, निर्णय स्वीकारलाय. कुडूस संघ प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे. ओके, सिंगल आहे, ती सिंगलच्या मदतीने 20 झाल्यात, म्हणजे टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमानला प्रथम बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल जिथे मिस टायमिंग स्ट्रोक, झेलला संधी ती निर्माण झाली आहे. विकेट ऋतिकने टिपलाय झेल, फलंदाज बाद. जाऊयात मॅच मध्ये यश आलाय, जिथे यशच्या विपक्षात पहिल्या ओव्हरला जिथे आक्रमण केलं होतं ते मनीष वलटेनं, जिथे आता तोच बॅटिंगला आलाय. जिथे या 2 धावा असतील 1+1 टोटल 2 मिळतील. 3 चेंडू टाकून झालेत. 4 बॉल झाले, 4 योगेशच्या विपक्षात पुढचा बॉल, जिथे डॉट बॉल निर्धाव चेंडू.
येणारे डॉट बॉल कुठेतरी अडचण निर्माण करतील ते टीम ओमसाई कोणी या टीम करिता 82 धावांचं टार्गेट असताना तब्बल आतापर्यंत 22 त्या स्कोर कार्ड वर लागल्यात. पुढचा बॉल योगेश करता जिथे सिंगल ती अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. स्कोर कार्ड वर लागला धावा असतील तर टोटल 23 रन ऑन बोर्ड. प्रति षटकारा करता संदीपजी जाधव यांच्याकडनं प्रति षटकारास 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जिथे योगेश बॅटिंग करण्याकरता आहे त्याला लाभलेले पारितोषिक आहे. नो डाऊट एक लेजंड क्रिकेटर, अगदी क्रिकेटवर नितांत प्रेम आहे ज्याचं, तो मनोज तो गोलंदाजी करण्याकरता आलाय. सातत्यानं 40+ क्रिकेट ते देखील सातत्यानं खेळत असतात. आणि आज आपल्या टीम करता टीम सोबत जिथे ओव्हर नंबर 4 ला सुरुवात केली आहे त्यांच्या माध्यमातून जिथे डॉट बॉल सुरुवात होती आहे. पुढचा बॉल योगेश आहे बॅटिंग करण्याकरता. वेग कमी होता, आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होती. यातून विजयी होणारा संघ जो टीम यंगस्टार अपटी बी या टीम सोबत असेल हे लक्षात असू द्या. सेकंड राऊंडचा पहिला सामना टीम साईराज कुडूस आणि त्याच्या विपक्षात टीम शुभंजय स्पोर्ट्स सलमान. पुढचा बॉल नो बॉल चा इशारा आलाय ऑफिशियल पंच. तिथे धावसंख्या 24 ती स्कोर कार्ड वर आहे. अजूनही 58 धावांचं एक मोठं आव्हान आहे टीम समोर. 24 धावा स्कोर कार्ड वर आहेत. मनोज वलटे अगदी विचारपूर्वक चांगली गोलंदाजी मैदानात ती होतीये. पुढचा बॉल जिथे या वाईडच्या मदतीने धावसंख्या 25 ती स्कोर कार्ड वर लागली आहे. पुढचा बॉल योगेशच्या विपक्षात अगेन. आता मात्र योगेश ताजा बॅटमधून आलाय षटकार 6. असे मोठे पटके ते यायला लागतील कारण की या षटकाराकरता 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय संदीप जाधव यांच्याकडनं. म्हणजे खेळ चांगला केला, पैसा तुमच्यावर लागला जाईल. पैसे कमावण्याची नामी संधी योगेशकडे. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. असं म्हणतात ना की चमकणारी प्रत्येक वस्तू सोनं नसते, त्याच पद्धतीने येणारा प्रत्येक बॉल हा षटकार खेचायचा नसतो. मात्र षटकारांची गरज ती सध्या जास्त आहे ती टीम कोणेला. मात्र तत्पूर्वी धावसंख्या जी स्कोर कार्ड वर 31. मनोज पुढचा बॉल तिथे आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. रिटायर्ड हर्ट घेतले मला वाटतंय योगेश यांनी. योगेश यांनी ठरवले की बस आता मी दुसऱ्या बॅटरला संधी देतो खेळण्याकरता आणि अगदी स्वतः बाहेर येत आहेत. तत्पूर्वी जिथे मनोज यांचं षटक संपलंय, 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस 31 त्या स्कोर कार्ड वर लागल्यात. जाऊयात मॅच मध्ये जिथे
चौथं षटक ते प्रगतीपथावर आहे. हा ट्रॅकर बॉल जिथे अगदी वेगानं होता तेच थरार होता. गौरांग याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरनं. ओव्हर नंबर 4 ते सध्या प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरनं गौरांगला आपण पाहतोय जिथे जाऊयात मॅच मध्ये जिथे पुढचा बॉल गौरांग झेलला संधी होती. वेगानं आला बॉल अगदी क्विक विदिन सेकंदात यष्टी रक्षकापर्यंत पोहोचला. तयार नव्हता त्या गोष्टी करता आणि सिंगल ती अर्जित होती. अगदी या मॅच मधनं जर आपण पाहिलं तर औपचारिकता ती शिल्लक राहिली आहे. कारण की विजयापर्यंत जायचं असेल तर प्रति बॉल मागे एक मोठा फटका तो खेळावा लागेल टीम उमसाई कोणे या टीमला. पुढचा बॉल बॅटची एज जिथे घोषित क्षेत्र त्या ठिकाणी बॉल जातोय. 36-36 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. पुढचा बॉल गौरांग कडनं जिथे पुढे सरसावत येत हा फटका खेचलाय जिथे झेल कॅरी केलाय. आणखीन एक विकेट फलंदाज बाद. शेवटचा बॉल आहे आणि इथनं औपचारिकता ती शिल्लक राहिली या मॅच मधनं. आणि नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना टीम साईराज कुडूस आणि त्याच्या विपक्षात टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान. आणि सेकंड राऊंडचा सेकंड सामना तो आपल्या भेटीला येईल टीम यंगस्टार आपटी बी आणि त्याच्या विपक्षात टीम सोपान स्फूर्ती दुपारेपाडा. आणि यापुढील धावतं समालोचन ऐकूयात दिनेश ठाकरे सर.